तिथे सुनील केदारांच्या सावनेर मतदारसंघावर काँग्रेसमधून वेगळीच दावेदारी करण्यात आली। सुनील केदारांची वादावर पडदा टाकत देशमुख घराण्यानं मैत्रीचा हात पुढे केलाय। अमोल देशमुखांनी पक्षाकडे सावनेरची उमेदवारी मागितली आहे। बँक घोटाळ्यात दोषी ठरल्यानं केदार सध्या निवडणुकीसाठी अपात्र आहेत। मला लहान भाऊ मानून मोठ्या मनानं संधी द्या असं अमोल देशमुखांनी म्हटलंय। तर आशिष देशमुखही भाजपकडून सावनेरमध्ये लढण्याची शक्यता आहे। अमोल देशमुख आणि आशिष देशमुख त्यामुळे या सख्या भावांमध्ये आगामी काळामध्ये काँग्रेस विरुद्ध भाजप अशी लढत देखील पाहायला मिळू शकते। आम्ही काँग्रेसची उमेदवारी नक्कीच मागितली आणि यावेळेस सावनेर विधानसभा क्षेत्रातून मागितली आहे। 12 पासून जेव्हा रामटेकमध्ये कोणी 25 वर्ष घुसलं नव्हतं तेव्हा ग्रामीण भागांमध्ये काँग्रेस रोवण्याचं काम केलं। यावेळेस रामटेक म्हणतायत की शिवसेनेकडे जाईल, रामटेकही मागितली आहे, पण सावनेरमध्ये आमचे आता सध्या तिकडे नेतृत्व कोणी आहे नाही आणि तिकडे एक ओपन संधी आहे। सगळ्यांचा आशीर्वाद असला काँग्रेस पक्षाच्या नेत्यांचा आणि केलेल्या कामाचा, तर मला वाटतं नक्कीच यावेळेस तिकीट मिळेल। कारण की पक्षासोबत भाजपचा जेव्हा सगळ्यात मोठा ऑनस्लॉट आमच्या काँग्रेस पक्षावर होता 12 ते 19 का 14 ते 19 किंवा आतापर्यंत, तर आम्ही शिपाई म्हणून कणखरपणे उभे आहो आणि पुढे उभे राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।